एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं। मराठा समाजाच्या आंदोलनाशी हा विषय निगडीत अजिबात नाही। राज्यातली विद्यमान परिस्थिती, कोरोनाची बॅकग्राऊंड, याच्या अगोदर दोनदा परीक्षा पोस्टपोन झाल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर सर्वंकष विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला। अनेक विद्यार्थी कोरोनाग्रस्त आहेत, त्याचबरोबर मराठा समाजाची देखील काही कारणानं मागणी होती। या सगळ्यांचा विचार करून सरकारने काही काळापुरत्या या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं संभाजीराजेंनी स्वागत केलं। राज्यात काही विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाल्या कारणानं किंवा एमपीएससीच्या परीक्षा ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकललेल्या आहेत, किती हा दिलासादायक निर्णय असणार, कारण आपण देखील सातत्याने मागणी करत होतात परीक्षा पुढे ढकलण्याची। आत्ताच मला कानावर आले की अनिश्चित काळासाठी परीक्षा एमपीएससीच्या पुढे ढकलले। मी मनापासून मुख्यमंत्र्यांचं आभार व्यक्त करतो, सकल मराठा समाज आणि मराठा समाजाच्या वतीने। आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवल्या होत्या आणि आमच्या भावना त्यांना लक्षात आल्या की आपण एक थोड्या कालावधीसाठी किंवा अनिश्चित काळासाठी आपण ह्या पुढे ढकलू। याबद्दल मी परत त्यांचा आभार व्यक्त करतो। त्या प्रसंगी मी इतर समाजातले जी लोक आहेत ज्यांनी परीक्षेसाठी बसणं होते, त्यांना मला सांगायचं आहे की माझ्यावर विश्वास ठेवा की तुमच्यावर अन्याय होऊ नयेसाठी माझा प्रयत्न असतो। तुमच्या वय मर्यादा वाढवत असतील त्याच्याकडे सुद्धा मी लक्ष घेतली आणि शेवटी मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंश आहे। सगळ्यांना घेऊन जायचा हा माझा स्वभाव आहे आणि ते माझं कर्तव्य आहे। आणि म्हणून मराठा समाजात तुमचा मोठा भाऊ असल्यामुळे आणि त्यांना इतके वर्ष तो दुःखी आहे, म्हणून थोडंसं सहन करा। आपण तुमच्या इतर समाजाच्या लोकांना सुद्धा कशी ताकद द्यायची, तुमच्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्यासाठी मी प्रयत्नशील असणार। दरम्यान मराठा समाजाच्या नेमलेल्या मंत्रिगटाप्रमाणे ओबीसी समाजासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्याकरता मान्यता देण्यात आली आहे। मात्र आमच्या इतर मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचं मत ओबीसी नेत्यांनी व्यक्त केलं आहे। जे काही या ठिकाणी त्यांनी निर्णय जाहीर करायला हवे होते ते केलेले नाहीत आणि त्यामुळे समस्त महाराष्ट्रातला जो ओबीसी आहे तो नाराज आहे। मुख्यमंत्री महोदयाने ओबीसींची म्हणजे ओबीसी मंत्र्यांची उपसमिती नेमण्याचा जो आज निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही स्वागत करतानाच जे मुद्दे उपसमितीने शिफारस करायची गरज नाही आणि तातडीने ते निर्णय जाहीर करण्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षित होते माननीय मुख्यमंत्र्यांकडून, त्या प्रकारे ते या ठिकाणी निर्णय जाहीर केले गेलेले नाही। राज्य चालवत असताना राज्याच्या प्रमुखांना ही तडजोड कुठे करायची असेल तर त्यांनी ती केलेली आहे। विषय एवढाच आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं की जी पुढची तारीख होईल ती तारीख आता बदलली जाणार नाही। त्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं की पुढच्या पोलीस भरती असेल किंवा आरोग्य विभागाच्या भरती आहेत, या रिक्रुटमेंटला कुठेही अडचण येणार नाही आणि ते थांबवली जाणार नाही, ही सुद्धा भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली। आता बातमी आहे कापूस उत्पादक शेतकऱ्याची व्यथा सांगणारी। कापूस हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं पीक, मात्र सध्या कापूस उत्पादक शेतकरी पावसामुळे आणि शासनाची खरेदी केंद्र बंद असल्यामुळे मोठे